ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर, शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान। सरकारने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। उजनी धरणातून भीमा नदीत 90,000 क्युसेकने विसर्ग सुरू। पंढरपुरात चंद्रभागा नदीपात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याचा वेढा। तसंच ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली गेल्याने सतर्कतेचा इशारा। अहिल्यानगर शहराजवळून वाहणाऱ्या सीना नदीला पूर, शहरात सर्वत्र पाणीच पाणी। घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ। धाराशिव जिल्ह्यात आठवड्यात चौथ्यांदा अतिवृष्टी, सरासरीपेक्षा 158% जास्त पाऊस। मुसळधार पावसामुळे तेरणा नदीला पूर, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। राज्यभरात मुसळधार पावसामुळे हाहाकार। छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना, नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका। नद्यांना पूर आल्याने प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पालघरमधील मोडकसागर, मध्य वैतरणा, तानसा धरणातून पाण्याचा विसर्ग। सूर्या, पिंजाळ, वैतरणासह इतर नद्या इशारा पातळीवर। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुण्यातील भीमाशंकर परिसरात पावसाची हजेरी। चासकमान, भामसखेड आणि कळमोडी धरणातून भीमा नदीत विसर्ग सुरू। नदीच्या पाणी पातळीत वाढ व्हायला सुरुवात। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले। 1,13,184 क्युसेकने विसर्ग सुरू। जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडल्याने गोदावरी नदीला पूर। वैजापूर तालुक्यातील भिवगावमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं। एनडीआरएफच्या टीमकडून 12 जणांची सुखरूप सुटका। बोरा नदीला पूर आल्याने 12 जण अडकले होते। मुसळधार पावसामुळे चाळीसगाव शहरातील धुळे रोड परिसर जलमय। शहरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। आदर्श कॉलनीमध्ये लोकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरलं। नाशिकच्या रामकुंड परिसरात पाणी साचलं। गंगापूर धरणातून 5,447 क्युसेक वेगाने गोदावरीत विसर्ग। नदीकाठच्या लोकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले। गोदावरी नदीपात्रात 2,98,000 क्युसेकने विसर्ग। गोदावरी नदीकाठच्या हजारो हेक्टरवरील शेती पिकांना फटका, तर आसना नदीच्या पुरातून 25 जणांची सुटका। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पाऊस। डोंगरी आणि तितूर नदीला पूर, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। आशिया चषकाच्या फायनलमध्ये आज भारत पाकिस्तानशी भिडणार। पाकिस्तानवर विजय मिळवत आशिया चषक जिंकण्यासाठी भारत सज्ज, तर भारताविरुद्ध सलग 2 पराभवानंतर पाकिस्तानच्या कामगिरीकडे लक्ष। आजचा भारत-पाक सामना PVRमध्ये दाखवण्यात येणार। ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेचा PVRमध्ये सामना दाखवण्यास विरोध। ठाणे जिल्ह्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट। मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ। प्रशासन अलर्ट मोडवर, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।